हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी थालीपीठ म्हणजे धपाटं करणार आहे। त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते बघा। पहिला मी मिरच्या घेतलेला आहे, मिक्सरमध्ये घालून घेत आहे। लसूण घालत आहे, 1 ते 2 गड्डे घेतलेला आहे लसणाचे। जिरं 1 चमचा घाला, कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे। आणि चला तर मग आता थालीपीठसाठी खरडा तयार झालेला आहे। काय मसाला लागते ते तुम्ही बघितलं आहे। मग चला तर मग आता कुठला पीठ घेऊया आपण। हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वरनं चण्याचं पीठ घालत आहे। ज्वारीचं आणि तांदळाचं पण तुम्ही घालू शकताय। थालीपीठला मिक्स पिठांचं पण खूप छान लागतंय, थालीपीठ खूप छान होते। ओवा 1 चमचा घातलेला आहे, जिरं 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा घालू शकताय। तीळ 1 ते 2 चमचे घालू शकताय, जितकं आवश्यकता लागते तितकं। हळद जितकं तुम्हाला पिवळं पाहिजे तितकं तुम्ही कलर चांगला येण्यासाठी हळद घालू शकताय जास्त। आणि हे खरडा तयार केलेला आहे मिरच्यांपासून, ते आता मी घालून घेत आहे पिठात। आणि कोथिंबीर वरनं घालून घ्या आणि चवीनुसार मीठ जितकं लागतं तितकं। आता ह्याला एकजीव करून घ्या। मसाला म्हणजे सगळं घरचाच मसाला आहे, एकजीव करून घ्या पिठामध्ये। थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्या। थालीपीठ अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। घरातल्या पिठापासून तुम्हाला थालीपीठ करून दाखवत आहे, म्हणजे धपाटे म्हणतात आपण। मराठीत धपाटी आणि हिंदीमध्ये थालीपीठ म्हणतात। सोप्या पद्धतीने आज बनवणार आहे। हे बघा, पीठ चांगलं मळून झालेलं आहे, सॉफ्ट छानपैकी झालेलं आहे। चला तर मग पिठाला एक 10-15 मिनटं भिजवायला ठेवा। आणि भिजून झालेलं आहे। आणि चला तर मग एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ कापड घेतलेलं आहे मीनं। आणि माझं पीठ भिजून पण झालेलं आहे, हे बघा भिजले गेलेलं आहे। आणि पलपूट घेतलेला आहे आणि त्याच्यावर हातरत आहे पाणी भिजवून कापड घ्यायचं। आणि आता हे मी बारका गोळा घेतलेला आहे थालीपीठला करण्यासाठी, आणि कसं करणार आहे हे तुम्हाला आज दाखवणार आहे। आपण गोल करून घ्या, थोडं पाणी लावायचं बघा, त्या कापडावर पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात घालून मग असं हलक्या हलक्या हातानं असं तुम्ही असं पसरत जायचं, लांब लांब करत राहायचं। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकताय थालीपीठ, काही अवघड नाही आहे। तुम्ही झटपट तुमच्या घरच्या पिठापासून तुम्ही तयार करू शकताय थालीपीठ। कुणाला आवडते ते नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हे जे मी आता थालीपीठ बनवायला लागले अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा, आमच्या आईने कसं हातानं हलक्या हातानं कसं पसरून घेतलेलं आहे। आणि हे रेडी झालेलं आहे, हे बघा व्यवस्थित हाताच्या आकारानं गोल करून घेतलेला आहे। आणि गॅसवर आता मी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। आता तेलाचं थोडं थेंब घातलेलं आहे आणि आता हे उचलून, हे बघा कापड सहित उचलून हे आता मी त्याच्यावर घालून घेणार आहे, हे बघा। आणि थोडं त्याला असं दाबून घ्यायचं किंवा त्याच्यासोबत चिटकू नये म्हणून। आणि हे बघा बोटं उठवून घ्या आणि हे बघा कसं बघा चिटकलेलं आहे बघा। झालेलं आहे बघा थालीपीठ। हे चिटकू नये म्हणून व्यवस्थित तुम्ही कापड काढून घ्यावे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे थालीपीठ, अगदी सोपं। हे बघा कलर छान आलेला आहे आणि खूप टेस्टी पण झालेला आहे, हे बघा थालीपीठ। बघा कापडवरून कसं काढलेलं आहे, पाणी सोडायचं म्हणजे चिटकू नये म्हणून, हे बघा। आणि तेल पण वरनं सोडायचं आणि अशी बुळकं मारून घ्यायची आणि थोडं झाकून पण घ्यायचं थालीपीठला, म्हणजे 5 मिनटं झाकून घ्यायचं, म्हणजे छानपैकी थालीपीठ तुमची रेडी होईल। बघा हे वाफेनं वरनं शिजून घेतलेलं आहे आणि खालची बाजू पण शिजली गेलेली आहे, हे बघा। आणि माझी थालीपीठ रेडी झालेलं आहे। आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसं वाटलेलं आहे मला थालीपीठ तुमच्या सोप्या पद्धतीने। तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकताय आणि मीनं पण तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरच्या पिठापासून तुम्ही बनवून खाऊ शकताय।
हे बघा माझं थालीपीठ रेडी झालेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.